विश्व शांति दूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मौजे सरवडी पश्चिम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने मोठ्या जल्लोषाने या ठिकाणी साजरी होत आहे। 134वी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मौजे सरवडी येथे आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य अशा तैलचित्राची मिरवणूक समाज मंदिर सरवडी येथून पूर्ण गावागावाच्या चौकामधून सर्व भीमसैनिक आबालवृद्ध मोठ्या जल्लोषाने नृत्य करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे या महान विभूतींच्या नावाचा जयघोष करत अत्यंत शांततामय अशा वातावरणामध्ये आणि या गावचे सरपंच विद्यमान बालाजी मोहिते हे पण प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, अन्य कोणत्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये एक गावचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे आणि सर्व समावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे एक नेतृत्व म्हणजे या गावचे विद्यमान सरपंच बालाजी मोहिते आहेत, हे मी सांगायला विसरणार नाही। आणि या ठिकाणी आज दिवसभर जयंतीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं सरवडी पश्चिम येथील सर्व जयंतीचे सदस्य, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कोषाध्यक्ष असतील, सर्व मंडळी दिवसभर गेल्या 8 दिवसापासून जयंतीचं प्रयोजन या ठिकाणी चालू आहे। आणि या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी जयंती साजरी होत असताना सरवडी पश्चिम भागामध्ये 27 एप्रिल ही तारीख ठरलेली आहे आणि सरवडी पूर्व भागामध्ये 19 एप्रिल ही तारीख ही ठरलेली आहे। प्रत्येक ठरलेल्या तारखेलाच संबंधित पोलीस स्टेशनकडून आपल्याला ध्वनी प्रदूषणाचा परवानगा मिळत असतो, माहिती मिळत असते। आणि खरोखरच आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सरवडी गावामध्ये मिरवणूक काढत असताना, जल्लोष करीत असताना कुठल्याही खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नाही आहे, कारण एक सक्षम नेतृत्व, सक्षम पोलीस पाटील, सक्षम सरपंच या गावाला लाभल्यामुळे आणि एक फार मोठा एक मला या ठिकाणी आनंद वाटतोय। सर्वांच्या खेळीमेळीमध्ये दिवसभर या ठिकाणी बाबासाहेबांचा विचारांचा जल्लोष, विचारांची जयंती, त्यांच्या विचारांचा जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे। त्या ठिकाणी सर्वजण सरवडी पूर्व भागातील गावातील सर्व आमचे प्रतिष्ठित नागरिक या जयंतीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी पुष्पसुमनाने, शब्दसुमनाने स्वागत, सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि सरपंचांनी सुद्धा आपल्या वाचनालयाबद्दल या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे। गावात ऑलरेडी आज विहार आहे, त्या विहारामध्येच वाचनालय सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला। तेव्हाही समाजाने, सर्वच ग्रामस्थांनी या गोष्टीला दुजोरा देऊन या ठिकाणी आज दिवसभर भाषणाचा कार्यक्रम, आबालवृद्धांनी, लहान मुलींनी, शालेय विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर भाष्य केलेलं आहे। त्यानंतर मी सुद्धा या ठिकाणी समाजाला मार्गदर्शक अशा पद्धतीने मी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज या प्रसंगी आपल्या जयंतीच्या अनुषंगानं विविध मंडळींनी या ठिकाणी व्याख्यान केलेलं आहे आणि आता रात्रभर भीम आणि बुद्ध गीतांचा जागर सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि तत्पूर्वी या ठिकाणी सर्व समावेशक दरवर्षीप्रमाणे भोजनदानाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एक आदर्श, सुरळीत आणि शांततेची मिरवणूक या ठिकाणी म्हणावं लागेल। खरोखरच सरवडी गावाचा एक आदर्श या महाराष्ट्रामध्ये सर्वच गावांनी घ्यावा अशा पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी सरपंचाच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। एक आदर्श विचार जरूरच या ठिकाणी जाणार आहे। पुन्हा एकदा या सरवडी गावातील, समाजातील पूर्व आणि पश्चिम आणि गावातील सर्व नागरिकांना मी 134व्या जयंतीच्या अनुषंगानं निमित्तानं मी सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।